नमस्कार, तुमका सगळ्यांक येवकार दिता आजच्या या खाशेल्या कार्यक्रमात द प्राईम न्यूज रूम या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान जे लिडर्स आमच्या स्टुडियोन येतात ते मौन मोकळेपणान या कार्यक्रमात उलयतात. आयजू असेच एक लिडर आमच्या स्टुडियोन आसात जे सदांच मौन मोकळेपणान फक्त स्टुडियोन न्हू, तुम्ही तांकां खंय मेळात ते स्ट्रेट खंयच्या विशयाचेर ठामपणे उलयतात. येस, आय एम टॉकिंग अबाउट आम आदमी पार्टीचे गोव्याचे प्रेसिडेंट अमित पालेकर सर. येवकार तुमकां आजच्या या कार्यक्रमात. सगळ्यात पहिली म्हणजे आम्ही दिल्ली इलेक्शनाचेर उलोवया. जे दिल्ली तुमचे एक जे स्टार्ट जाल्ले, म्हणजे दिल्लीन ज्या तरेन तुम्ही कामां केल्ली, म्हणजे दिल्ली इज कॅप्चर्ड एज आम आदमी पार्टी आनी यू आर टॉकिंग अबाउट द मॉडल, दिल्ली मॉडल, दिल्ली मॉडल. तुम्ही सगळ्याक उलयताले ऑल ओव्हर इंडिया. थंय अशें कितें जालें जंय आम आदमी पार्टी ह्या फावटी लोकांनी एक्सेप्ट करूना? सी आय विल इट इज अ मिसनोमर टू से लोकांनी एक्सेप्ट करूना. म्हाका दिसता आमी जेन्ना लोकांनी एक्सेप्ट करना म्हणटा जाल्यार वी शुड हॅव कम डावन टू 10-20% ऑफ वोट शेअर. आमचो वोट शेअर आज 44% आसा. भारतीय जनता पार्टी इज 2% अहेड ऑफ अस एट 46%. आणि 10% आमचो म्हणजे लास्ट टाइम आमचो आशिल्लो 52% नियरली. सो 8% सुमार वोट शेअर कमी जाला. आणि देर आर वेरियस रिजन्स. ऑफकोर्स वोट स्प्लिट्स ऑल्सो इज वन ऑफ द रिजन्स. सेकंडली कशें आसता, एंटी इनकम्बन्सी आशिल्ले फॅक्टर्स. बिसायड्स दॅट गव्हर्नन्स करपा खातीर आडमेळे जे एलजीन हाडले. म्हणजे तांणी कितें केलें, पयले आमी जेन्ना इलेक्शन जिखले तेन्ना आमी जो दिल्ली मॉडेल तूं म्हणटा, दिल्ली मॉडेल इज वॉट? स्कूल्स, तुजें एज्युकेशन, हॉस्पिटल्स, रोड्स, ट्रान्सपोर्ट, महिला सशक्तीकरण, हे सगळे ज्या विशयांचेर ज्या तरेन आम आदमी पार्टी 2 इलेक्शनां लढली, त्या इलेक्शनांतल्यान ज्या तरेन इलेक्शन आम आदमी पार्टी जिखली, भारतीय जनता पार्टीक एक गोश्ट कळून चुकली की हांकां हरोवपाक जाय जाल्यार यू हॅव टू यूज कायदो खंयच्यान तरी. सो पयली गजाल तांणी कितें केली, दे एमेंडेड द दिल्ली टेरिटरी दॅट गव्हर्नन्स एक्ट म्हणून जो आसा तो एमेंड केलो तांणी. आनी थंय तांणी कितें केलें की द डिफायन्ड गव्हर्नमेंट इनिशियली कशें आशिल्लें, वेर एवर एनी डिसिजन्स वर टेकन, पॉलिसी डिसिजन्स ओनली वर रिक्वायर्ड टू बी एसेंटेड बाय दी गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर. तांणी कितें केलें हांगा, दॅट डेफिनेशन वॉज चेंज दॅट एवरी डिसिजन हॅड रिक्वायर्ड कन्सेंट ऑफ दी गव्हर्नर. आनी गव्हर्नर कोणाक हाडलो? वन हू वॉज होल्डिंग अ पोस्ट ऑफ बीजेपी, ताका हाडून तांणी थंय गुजराताचो हाडून तांणी ते गव्हर्नर म्हणून बसयलो, सक्सेना. ताणे एवरी फायल दॅट वूड गो टू हिम, ही वूड से आय वॉन्ट टू प्रोब दीस अँड बंद करप. सो फायनान्साची गळचेपी केली. यमुना जेन्ना आमी साफ करपाक लागले, यमुनाचे ते आज मशीन काडला तांणी. इलेक्शनाच्या दुसरेच दिसा जर यमुना साफ करपाक लागलेली, मशिनां वेलचीन घरा दवरिल्ली, मोदीच्या घरा आशिल्ली. दे आर ओल्ड मशीन, दे आर परचेज बाय दी आम आदमी पार्टी गव्हर्नमेंट, पूण ती करपाकच दिनाशिल्लो. म्हणजे शो अशे तरेन केलो, अशे तरेन गळचेपी केली. ताज्या मागीर तांणी एमसीडी आमच्या अंडर आयली. एमसीडी म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली. थंय तांणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन दिल्ली आमी जिखता म्हणून कळच्या आदींच नोटिफिकेशन हाडलें की दॅट वील ऑल्सो रिक्वायर कन्सेंट फ्रॉम गव्हर्नर. दॅट इज अंडर चॅलेंज बिफोर दी सुप्रीम कोर्ट, बट इट हॅज स्टील नॉट कम अप फॉर हियरिंग. सो दीस इज द स्टेटस वाय देर आर वेरियस रिजन्स की हरले आमी. We have not got the numbers, but we have not lost faith of Delhi people in us. So I think खंय तरी म्हाका दिसता कॅल्क्युलेशन नंबर्स जे आसा, 400 मताचे डिफरन्स, 500 मताचे डिफरन्स, 700 मताच्या डिफरन्सान आमचे कॅन्डिडेट्स हरल्या. आनी वी विल बाउन्स बॅक, देर इज नो डाउट अबाउट इट. अँड वील बाउन्स बॅक विथ सो मच ऑफ पॉवर की बीजेपी कळचेच ना कितें जालें काय म्हणून फुडले. अलायन्स असलो जाल्यार बरें जिखपाचें. पण अलायन्स हो विषय न्ही, लिटल सेन्सिटीव इश्यू वेन इट कम्स टू अलायन्स. आय थिंक लोकसभेचे इलेक्शन अलायन्सा अंडर, आमी इंडिया अलायन्सा अंडर लढले. आनी आमी पळयलें भारतीय जनता पार्टी जी म्हणटाली 400 पार, 400 पार वॉज सो कॉन्फिडंट 400 पार दॅट दे कुड नॉट अचीव हाफ ए मार्क. सो अलायन्स इज द वे अहेड बिकॉज शियर नंबर्स दॅट यू सी की जे स्प्लिट ऑफ वोट्स आसता, भारतीय जनता पार्टीक मेजॉरिटी डोंट वोट फॉर भारतीय जनता पार्टी. It's that they have a vote share which remains intact, and the opposite side vote shares asta, which is larger, nearly 2/3, goes and splits between various parties. So alliance, according to me, is the way ahead to defeat Bharatiya Janata Party, because बाकीचे झगडटा ताचो फायदो शेवटी अल्टिमेटली भारतीय जनता पार्टीकच जाता. आणि a party which does not have the confidence of the majority of population of India wins the elections and thinks that they are the most powerful. आणि वाट लायल्या देशाची आज परिस्थिती अशी आसा की मिडल क्लास आज जगपा सारकी परिस्थिती ना. आमी कितेंय सांगू, रुपया which is devalued at such an extent, सेंचुरी जातली, ऑलमोस्ट 90क पावलो. युरो अँड डॉलर वर नेवर क्लोज. हाफे आशिल्लो युरो 80 आशिल्लो तो 40-50 आशिल्लो. आनी त्या वेळार हे बॉब मारताले. होच पंतप्रधान आमचो बॉब मारतालो की डिव्हॅल्युएशन ऑफ रुपीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द परफॉर्मन्स ऑफ द गव्हर्नमेंट.
आज जे बघता ओगी म्हणजे आज जर आमी विचारत रुपयो खंय पावलो काय म्हणून आमचो आनी कित्याक फॉल पडटा काय म्हणून ताचेर उत्तर ना. गॅस येता सो मिडल क्लास खंय तरी सोंपला रे. सो भारतीय जनता पार्टी शियर ऑन द नंबर गेम दॅट दे प्ले they come to power, and otherwise they break, they buy, they purchase the persons whom they allege की हे करप्ट आशिल्ले. तूं अजित दादा पवार पळय, छगन भुजबळ पळय, अशे कितलेशेच जे लोक आसा जांकां तांणी चोर म्हणले, जांकां तांणी म्हणले 70,000 कोटीचो घोटाळो केलो, कोणी 40,000 कोटीचो पंतप्रधान म्हणटा. नितीश कुमार सारकेचे जांकां तांणी आज दे आर शेअरिंग द सेम बेडरूम whom they called once upon a time की तुम तो बेवफा हो. पण आज बेवफा सनम हो गया भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आसा. सो आता हेजो जो इम्पॅक्ट आसा दिल्ली इलेक्शनाचो गोंयांत दिसतलो. यू फील दॅट गोवा विल हॅव अ इम्पॅक्ट ऑफ दिल्ली बिकॉज सगळे जाण दिल्ली कडे पळयताले, स्पेशली वेन इट कम्स टू आम आदमी पार्टी इट वॉज ऑलवेज फोकस टुवर्ड्स दिल्ली. सो जेन्ना दिल्ली आता सरकार ना जाल्यार लोकांचे वे ऑफ थिंकिंग विल चेंज. नाही, म्हाका दिसता पहिली गजाल म्हणल्यार आमी दिल्ली मॉडेल हो सक्सेसफूल मॉडेल जो आसा जो भारतीय जनता पार्टीने खंय तरी इम्प्लिमेंट केलो. महाराष्ट्रांत कर्नाटकांत सगळ्या जाग्यांचेर तांणी तोच फॉर्म्युला वापरलो. दॅट मिन्स इट्स अ सक्सेसफूल मॉडेल. गोंयची परिस्थिती घे. गोंयांत आमचे 2 आमदार आसा, बाब वेंझी किंवा क्रूज. ह्या दोनाय आमदारांनी विरोधी पक्षांत रावून जे काम चलयलां आज, स्कुलाच्या मळार आसूं, एज्युकेशनाच्या मळार आसूं किंवा तुजे हेल्थ जो मॉडेल आमी जो म्हणटा, आज वेंझी स्वताच्या पर्साचेर स्वताच्या पयशांनी फ्री क्लिनीक चलयता, वेर यू कॅन गेट फ्री मेडिकल एड, डॉक्टर्स आसा अवेलेबल, आय चेकअप, फ्री रेटिना, पेडियाट्रिक, फुल लायक अ हॉस्पिटल where you can go, if you are from Benali, you can go there and take free medical treatment. खंयच्या बीजेपी आमदाराकडे ही कापाजर आसा आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन चलोवपाची. एग्रीकल्चराच्या म्हळ्यार बाब क्रूज सिल्वान 12 लाख स्क्वेअर मिटर जमीन पडीक आशिल्ली ती एग्रीकल्चरा अंडर हाडली. नवो रायस थंय क्रिएट जाला, दॅट इज गेटिंग एक्सपोर्टेड. चवळी, अळसाणे हे करता, हे ताणें केले स्वताच्या कापाजतीचेर. जी कापाजत भारतीय जनता पार्टीच्या एग्रीकल्चर मिनिस्टराक ना. जी कापाजत आज हेल्थ मॉडेल आमी जो म्हणटा, आज वॉट इज हेल्थ मॉडेल ऑफ गोवा? वॉट इज द स्टेटस ऑफ साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल? कॅन यू टेक अ क्रिटिकल पेशंट देर अँड बिलीव इन दॅट हॉस्पिटल, ऑर विल यू रश हिम टू जीएमसी? सो आज जीएमसीच्या डॉक्टराच्या कुस्तार आमचो हेल्थ मॉडेल चलता. नाजाल्यार वी आर अ फेलियर इन टर्म्स ऑफ वेन इट कम्स टू लॉट ऑफ थिंग्स. वेन इट कम्स टू एज्युकेशन, गोंयची स्कुलां वर्साक 5 बंद जाता. सरकारी शाळा किती परिस्थिती आसा? म्हज्या सरकारी शाळा, ज्या हांव सरकारी शाळेंत शिकलो, हांवें त्या दाखयल्ले फोटोय दाखयल्ले. छप्पर कोसळटा, बेंचीस मोडल्या, थंय 104 काय 114 भुरगे शिकता. टिचर्स आपले परीन प्रयत्न करता. पण ह्या सगळ्या हाजेर जर मॉडेल फेल जालो जाल्यार भारतीय जनता पार्टी फेल जाल्या. वेन आर 2 MLAs आर परफॉर्मिंग, विच शोज दॅट वी हॅव द कॅपॅसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ताजो दिल्लीचो इफेक्ट गोंयांत जातलो असं म्हाका दिसना. पण गोवा यू विल गो विथ द अलायन्स. तुमकां दिसता स्वता अलायन्स दवरचें म्हणून? म्हाका मनांतल्यान दिसता की अलायन्स इज द वे हेड. नंबर्स कॅल्क्युलेशन कर तूं. फाटली 4 इलेक्शनां काड, भारतीय जनता पार्टी इज इन द रेंज ऑफ 28% to 32% वोट शेअर. म्हणजे 67-68% जो गोंयकार आसा तो भारतीय जनता पार्टीक वोट करना. तो करता आम आदमी पार्टीक, तो काँग्रेसाक करता, तो गोवा फॉरवर्डाक करता, तो मागीर आरजी सारक्या पक्षाक करता जे तांकां फटिंगपणां सांगून मतां मागता, मागीर कोण इंडिपेंडंटाक करता. ह्या 4-5 पक्षां भितर 67% वोट शेअर जो आसा तो स्प्लीट जाता. वेन यू कन्सॉलिडेट दीस वोट्स इन फेवर ऑफ 1 पर्सन अलायन्स, पीपल आर अवेर की हो म्हजो अलायन्साचो कॅन्डिडेट, म्हजो वोट वेस्ट जावपाक जायना, and I will vote for this alliance candidate. So alliance is the way ahead, absolutely. या पण काँग्रेसीन बेनावलीची स्पेशली काँग्रेस कमिटीन ऑलरेडी डायरेक्टली म्हणले की आमकां अलायन्स नाका, दिल्ली पळयले जाल्यार आमी तुमच्या बरोबर कित्याक रावचे. MK शेख सारख्या मनशान सांगले खुबश्या गजाली. दे आर स्पीकिंग नाव आनी दे सेइंग वी डोंट वॉन्ट अलायन्स. आमचे ऑर्गनायझेशन पार्टीचे काम सगळ्याक सुरू जाल्लें आसा. काम जालो वयच मेलो अशी परिस्थिती काँग्रेसाची गोंयांत जाल्या. ज्या टायमार अलायन्स जाय आशिल्ले कारण तांकां एक सीट जिखपाचो आशिल्लो सावथ गोंयचो, तेन्ना अलायन्स कर म्हणून आमच्या फाटीक लागले. आमी केले, आमी सॅक्रिफायस करून केले, कारण गोंय आनी गोंयकारपण आनी गोंयच्या लोकांचे एस्पिरेशन वॉज प्रायम. अँड आय थिंक दॅट इज ऑल्सो द फेथ दॅट आय थिंक गोवन्स आर पुटींग ती अलायन्स अशाच उरचें म्हणून. बेनावली ब्लॉक हो काँग्रेस फूल पक्ष न्ही,
काँग्रेसाक एक प्रेसिडेंट आसता, अध्यक्ष आसता, काँग्रेसाक LOP आसा, लेजिस्लेटिव्ह विंग आसा, हांणी सांगचें की आमकां अलायन्स नाका म्हणून वी वील गो अहेड ऑन आवर ओन. व्हाईस प्रेसिडेंट स्वतः उलयलो सुद्धा. हय, व्हायस प्रेसिडेंट उलयलो, पण प्रेसिडेंट अजून उलोवना. यू आर वेटिंग फॉर प्रेसिडेंट टू स्पीक. स्ट्रॉंगली बिलीव, सी इट्स व्हेरी सिंपल. इट इज नॉट दॅट आम आदमी पार्टी कमजोर आसा इलेक्शन लडोवपाक 40वी मतदारसंघात. आम आदमी पार्टी इज हॅव्हिंग इट्स कॅडर, much better probably cadre than any other opposition party today, because we are working very in sync with our cadre. आमी हे इलेक्शन एकटे लडपाक सक्षम आसा, पण गोंयच्या लोकांक आज अशी परिस्थिती आसा की गोंयच्या लोकांक दिसता की हे इलेक्शन आमी एकठांय रावन लडचें, कारण भारतीय जनता पार्टी खरें येतलो जाल्यार आमी एकठांय रावचें पडटलें आनी तें दिसचें पडटलें. पीपल सरप्रायझिंगली पीपल whom we helped to win elections are conspiring today to break the alliance. अनफॉर्च्युनेट इट इज, बिकॉज आज काँग्रेस पक्ष ज्या जाग्यार बेणावली सारको ब्लॉक, बेणावलीन काँग्रेस पक्ष 25 वर्सां जाली जिखूंक ना. वेन वॉज द आयएनसी गॉट इलेक्टेड इन 1999 कितें तरी. म्हणल्यार तूं तो पर्यंत अजून पर्यंत तुमचो एकूय कॅन्डिडेट जिखूं ना, पूण तूं म्हणटा तो बेस्टियन म्हणून. काम खंय चलयलां ह्या ब्लॉकांनी? ओन्ली 2, वेली, बेणावली, ज्या जाग्यार आमचे आमदार आसा. ते मुद्दम करता अशें दिसता. अशें म्हाका दिसूंक कित्याक दिसचें न्ही? काँग्रेस पक्षान सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन हाजे पयलीं शेवटचे 4 म्हयने आससर केन्नाच ऑफिस ओपन करूं ना. सरप्रायझिंगली एक 6 म्हयन्या पयलीं सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन ऑफिस ओपन केलें. 20 बोडकां आशिल्ली, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. बेणावली कॉन्स्टिट्युएन्सी तूं धर, बेणावली कॉन्स्टिट्युएन्सी आज आमचो आमदार आसा. एकत्रीतपणे आमी अजुनूय आसा अशें आमी मानता. थंय आज ब्लॉक मिटींग घेता. इज इट नॉट इनडिसिप्लीन? म्हजो जर फाल्यां कुंकळ्ळेचो ब्लॉक बसत आनी सांगत की आमी इंडिपेंडंट, आमकां ऑपोजिशन, आमकां अलायन्स नाका, इज इट नॉट इनडिसिप्लीन? शुड आय नॉट टेक एक्शन? डिड दे टेक माय परमिशन? उलयले प्रेसिडेंटाकडे, काँग्रेस प्रेसिडेंटाकडे प्रेसिडेंटाकडे किंवा त्याने तुका कॉन्टॅक्ट केला? आमी मत मांडलां आमचें. आमी आमचें मत मांडलां. आमी ठामपणे विचारता की तुमकां जर अलायन्स नाका, काँग्रेस पक्षाक जर अलायन्स नाका जाल्यार आज सांगा नाका म्हणून आमकां. कारण आमी तुमच्या कॅप्टन विर्यातोक निवडून हाडलो, 15,000च्या मतान जिखला. 15,000च्या मतान जिखलो. तुम्ही निवडून हाडलो. आमी प्रयत्न केलो, आमचो एफर्ट्स, खारीचो वांटो आसात म्हणत ते आमकां म्हणत, पण वेली आनी बेनावली दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन हायेस्ट वोट्स इन साऊथ गोवा, हायेस्ट पर्संटेज ऑफ वोट शेअर, हायेस्ट वोट्स पोल्ड. हांव कुर्तरी, मडकय सारख्या, काणकोण सारख्या गांवांत हांव स्वता काम केलां. सो वी हॅव मेड आवर एफर्ट्स विजिबली शोन टू काँग्रेस पार्टी की आमी हें काम करून तुमकां काम. सो आफ्टर ऑल दीस यू आर देर, अलायन्स तुम्ही आसा? आय स्ट्रॉंगली बिलीव की अलायन्स आसपाक जाय. सो तुमच्या सायडीच्यान अलायन्स तुटपाना? म्हज्या सायडींतल्यान तरी हांव सोडचो ना. एज अ पार्टी प्रेसिडेंट आय वील व्हेरी कॅटेगोरिकली से दॅट गोवा नीड्स अलायन्स. इफ एनीबडी बिलीव्स अदरवायज, टेल मी फॅक्ट्स अँड फिगर्स. गिव मी फॅक्ट्स अँड फिगर्स की अलायन्स नाका आमी हें करूया म्हणून. ट्रायंगुलर फायट जो आसा फायट, ताजो फायदो सदांच भारतीय जनता पार्टीक जाला. और भारतीय जनता पार्टी एक कॅटलिस्ट हाडटा तो स्प्लीट करपाक. फाटले फाट तुका ते कोण आशिल्ले ते खबर आसा, आनी तांकां लागून कितले विरोधी पक्ष म्हणजे जे आज काँग्रेस किंवा आमचे उमेदवार पडले तेय तुका खबर आसा, आनी तांणी कितले मतां काडली आनी ताजो फायदो कोणाक जालो तेय तुका खबर आसा. सो हे सगळे ट्रिक्स ऑफ ट्रेड ज्यो भारतीय जनता पार्टीच्यो आसा, ज्यो डिवायड अँड रूल करपाच्यो जो आसता, त्यो आजूय ते खेळटा. ब्रिटीश आनी भारतीय जनता पार्टी, इट इज ब्रिटीश जनता पार्टी, बिकॉज ते जाणा ईस्ट इंडिया कंपनी कितें करताले, भारताचे राज्य कशें करताले. शिवाजीक ते हरोवंक शकनाशिल्ले. शिवाजीक हरोवपाक कारण कोण आशिल्ले? घरचे बेदी. तशीच परिस्थिती बाकीच्या हाजी आशिल्ली की घरचे बेदी घरातल्या मनशांक भितर एकठांय झगडे लावप आनी ताजो फायदो आपल्याक करून घेवप. हे ईस्ट इंडिया कंपनीन केले, ब्रिटिशरांनी केले, ते आज भारतीय जनता पार्टी करता. भारतीय जनता पार्टी पार्ट्यो हाडटा, भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम क्रिस्तांवां भितर फूट घालता आनी ताजो फायदो अल्टिमेटली भारतीय जनता पार्टीक जाता. आता झडपी इलेक्शना फुडें तुम्ही ऑलरेडी कोर कमिटी मिटींग सुरू जाल्यो. आमी पयले क्रूज सिल्वा त्यांच्या थंय मिटींग केली आनी मल्टिपल तुमचे मिटींग चालू आसा दिसता. सो नाव आर यू कन्सिडरिंग काँग्रेस एंड अदर अलायन्स विथ यू अँड टेकिंग मिटिंग्स आणि असे म्हणटा की हांगा हे काँग्रेसीचो आमी सपोर्ट करता, काय यू आर गोईंग फुल फ्लॅश आम आदमी पार्टी? सी, पार्टीचे संघटन बळकट करप हे म्हजी जबाबदारी आनी ती काँग्रेस पक्षाची आसा. आनी प्रत्येक पार्टीन आपले संघटन बळकट करप आनी द मोर स्ट्रॉंगर इज युअर ऑर्गनायझेशन, इट वील हेल्प दी अलायन्स. इवन इफ अलायन्स हॅपन्स, इफ इट डज नॉट हॅपन,
इलेक्शन आमी दिल्लीचे जाले, रिझल्ट आयलो ताच्या दुसऱ्या दिसा मिटींग घेतली कोर कमिटीची. ताच्या मागीर आमचे आज दिल्लीचे म्हणजे फाटले 3 दीस जाले दिल्लीचे आमचे ऑब्झर्वर्स आसा हांगा ऑलरेडी गोंयान आसा ऑलरेडी होल्डिंग मिटींग. आमी काल फॉर झॅडपी इलेक्शन्स. नो फॉर एंटायर संघटन फॉर गोंयच्या खातीर फुडलें कितें आसतें. आनी बाय एंड ऑफ द वीक वी विल गिव यू मोर सरप्रायझीस वन इट कम्स टू हाऊ स्ट्रॉंग वी आर गोइंग टू वर्क हार्डर टू गेट एव्हरीथिंग इन प्लेस. म्हणजे गोवा मॉडेल. आय से गोवा मॉडेल आणि गोवा ब्लॉक. Goa block of alliance, India block, India alliance. I feel Goa block is the way ahead. And जो गोंयचो मॉडेल आसा, see Goa is unique in terms of its people, in terms of its nature, in terms of political जी डेमोग्राफी गोंयची आसा ती वेगळी. गोंयान पॉलिटिक्स करप, गोंयान इलेक्शनां लडप भारतांतल्या खंयच्याच राज्यान जो मॉडेल आसा तो गोंयान चलना. गोवा इज इलेक्शन पर्सनिफायड. It's on person basis. It's on how you are going to connect with your voter. भारतीय जनता पार्टीन म्हाका दिसता खंय तरी इन टर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन सायड दे आर वे अहेड ऑफ अस. नॅशनल पार्टीज आसा ते स्टेट वायज दे डिफर. म्हणजे आता दिल्ली इलेक्शनां थंय राहुल गांधीच्या अगेन्स्ट तुमी उलयतले, गोंयान येतकूच अलायन्सा म्हणटा तुमी राहुल गांधी बरो म्हणटलो. बट सो हांगा खंय तरी ते कन्फ्युजन तयार जायना किंवा थंय आसतना तो वायट आनी हांगा आसतना तो बरो, हे अशें कशें. नाही कशें आसा मरे वाय आय स्माइल इट इज अ स्मॉक बेसिकली. वॉट आय एम सेइंग इज ऑल द पार्टीज नॅशनल लिडर्स शुड हॅव सम रिस्ट्रेंट. एकदा तुम्ही एका टेबलार बसून जेवण खावन जर एकत्रितपणे वावुरल्या जाल्यार यू हॅव टू हॅव सम रिस्पेक्ट फॉर इच अदर. आय थिंक काँग्रेस पार्टीन तो डिसरिस्पेक्ट पयलीं केलो केन्ना बाय शोईंग हिपोक्रेसी वेन यू सेड दॅट you stood in behind our leader Baba Arvind Kejriwal and said what Bharatiya Janata Party is doing is wrong manu. And suddenly when it comes to election you suddenly change you turn volte face and completely change your statement and say no he is corrupt manu. So खंय तरी ही रिस्ट्रेंट सगळ्यांनीच दवरपाक जाय. I am not such a big leader as the people who have made statements against each other, but I would not make disrespect anybody who has been my friend and who turns a political opponent. म्हणून आम आदमी पार्टीचे थोड्यो गजाली स्पेसिफीक आशिल्ल्यो, युएसपी तुमची म्हणपाक शकता तुम्ही, तश्यो गजाली आशिल्ल्यो जशें आमदार तुमचे फुटाना, आमदार तुमचे खंय वचना, आम आदमी पार्टी इज आम आदमी पार्टी, मागीर बाकीचे कितें जावं म्हणजे आमी जिको हरो पण वी विल नॉट डू सर्टन थिंग्स. अशें तुमी सुद्दां 3 वर्सां पयलीं सीएम फेज आशिल्ले, एफिडेविट तुमी दाखयले आणि लॉट ऑफ थिंग्स यू हॅव डन इट इन अ दॅट वे. जाल्यार दिल्लीत इलेक्शना पयलीं 7 आमदार त्या वटेन गेले कशे? टिकेट दिली ना तांकां. दे हॅड अंडर परफॉर्म, दे हॅड नॉट परफॉर्म. सी गार्बेज ऑफ एनी अदर पार्टी इफ इट इज गोइंग टू बेनिफिट भारतीय जनता पार्टी ते ताका घेता. पूण ते स्प्लिट जाले म्हणजे ते फर्स्ट टाइम दिसले. दे आर रिसायकलर्स. गार्बेजाक रिसायकल करून लिप करतात ते. पण गेलो न्हू आमदार. नाही तेच सांगता. यू कुड नॉट होल्ड देम बिकॉज दे वर एमएलए नॉट अ मेंबर. दे डिड नॉट गो बिफोर इलेक्शन्स. They did not leave us while we were in government. They left us at the time when we refused to give them ticket. Later on, at 7 दीस 8 दीस उरल्या, इलेक्शनाच्या 8-10 दीस पयलीं गेल्या ते सोडून. कारण तांकां तिकेट दिवनाशिल्ली. तांकां what choice did they have? They had to recycle themselves because they failed somewhere to people. So कशें आसता मागीर ते भारतीय जनता पार्टीक साम दाम दंड भेद जे भारतीय जनता पार्टी करता तातूंत भितर कशें आसता ताका एनीथिंग left over of anybody is theirs because for them it's an asset. कारण प्रत्येकाच्या हांगा सुद्दां अशी परिस्थिती आसा म्हणजे ते मागीर कशे चोर जाका चोर म्हणलो जाचेर आरोप केलो. मनोहरभाई पर्रीकारान दिगंबर कामतीक भितर उडोवपाक एंटिसिपेटरी बेल जाल्ली ताची त्या वेळार, मागीर फुडें आनी हें जाल्ली. आज ते साफ जातले. माविन गुदिनो, बाबूश मोन्सरात हांचेर आरोप करपी कोण? आयचो सीएम, हांचेर आरोप करपी पर्रीकर, हांचेर आरोप करपी भारतीय जनता पार्टी टॉप मोस्ट लिडर. आज ते तांचे भितर आसा, हे खान्यांक खान रावन वावुरता. सो इट इज बिकम लायक अ सेंट्रल जेल. तुम्ही आता प्रेसिडेंट आसा आम आदमी पार्टी, सो यू हॅव अ रायट टू डिसाइड सर्टन थिंग्स फॉर गोवा. लेट्स टॉक अबाउट गोवा व्हेन इट कम्स टू गोवा. की जाल्यार हे सगळे जी नावां तुम्ही घेतली किंवा लेफ्ट आउट पीपल जे तुम्ही म्हणता, फाल्यां तांच्यांनी आम आदमी पार्टीक अप्रोच केलो तुम्ही घेवच्या ना? दिवच्या ना. व्हेरी क्लियर 100%. म्हणजे जे आय विल पुट माय फूट डाऊन. एब्सोल्युटली. खंयचे पार्टीचे आसूं ते एक्स लिडर आसूं, ज्यांचेर आरोप आसा, ज्यांचे क्रिमिनल केसीस पेंडिंग आसा, केसीस चालू आसूं, तांकां क्रिमिनल केसीस म्हणल्यार आतां तूं म्हणटलो म्हजेर एक्सिडेंटाची केस चालू आसा. यू नो वॉट इज द स्टोरी बिहायंड द स्टोरी. बट एनीवे वॉट आय एम सेइंग इज सिरियस क्रिमिनल ऑफेन्सीस ऑफ रेप, करप्शन, पावर चोरी, मिनरल चोरी,
हांचेर जे आरोप आसा हांकां घेवन कितें करप आमी. ना फाल्यां खंयच्या पार्टीन तिकीट मेळना म्हणून आम आदमीन दिली आनी ताका घेतलो अशें जावचें ना. I will put my foot down. Probably if need be, I will resign if my party insists upon taking such person. And my party, I know. Delhi nami पळयला. I know how worthy the ticket of Aam Aadmi Party in Delhi is. आणि कशे तरेचे लोक येता आनी कितले डोनेशन येता ते म्हणटा ना रिफ्यूज दे हॅव रिफ्यूज फ्लॅट. हेतू कितें यू हॅव टू डू समथींग फॉर पीपल. फाल्यां अमित पालेकराक ऑफर बीजेपींतल्यान आयली जाल्यार अमित पालेकराक बीजेपींतल्यान ऑफर आशिल्ली नाशिल्ली आसा ना हो प्रश्नच ना. प्रश्न हो आसा की आमी बीजेपीच्या विरुद्ध ठामपणे उबे रावल्या. आज भारतीय जनता पार्टी कोणाक भिता जाल्यार आमच्या सारक्यांक भिता म्हणून आमचेर आरोप आसता, आमचेर फटींग केसी आसता, आमचेर सिद्दिकी आसता, आमचेर एक्सिडेंट केस. तुम्हीच टॉपिक काढलो. आता सुलेमान सिद्दीकी ह्यो गजाली आसता. ह्यो गजाली आमचेर कित्याक आसता कारण वी आर द वॉयस ऑफ पीपल ऑफ गोवा. सो यू विल नेवर गो इन टू बीजेपी इफ यू गेट डाउन. वाय शुड आय गो प्रश्नच ना. there is no question. I am leading a party which is giving a promise to people of Goa की आमी गोंयान बरे गव्हर्नन्स हाडटले. 5 गरजो आसता लोकांच्यो. एक तुजो गुड ट्रान्सपोर्ट त्या पावण्यार सरकार फेल. एक एज्युकेशन सरकारी प्राथमीक शाळा बंद. हेल्थ कितें जाला. हेल्थाचो मॉडेल असो आसा गोंयान आज सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी चिंबला सारक्या जाग्यार पब्लीक हेल्थ सेंटर ना. जेएमसीन वचून लायनीक रावचो पडटा. आमी मागणी केल्या होपफुली जातलें. मेर्शेन हेल्थ सेंटर ना. मागीर तुजो नेक्स्ट आसा इलेक्ट्रिसिटी. फ्री इलेक्ट्रिसिटी सोड 24 वरां इलेक्ट्रिसिटी येना. सरकारान मान्य केला आमी 4 वरां पेक्षा उदक तुका चड वेळ दिवंक शकना. म्हणजे सरकारान बे म्हणलें फॉरगेट अबाउट 24 hours वॉटर सप्लाय 4 वरां वयर दिवपाक शकना म्हणून. पणजे सारक्या जाग्याचेर मेर्शे सारक्या जाग्याचेर 2 वरांय उदक येना. वेन सरकार मान्य करता अशें जाल्यार तुमी आनी न्यूय परमिशनां दिता कित्याक. आज अंजुना आसागांव बोवाळ घालता लोक. आज उदकाचो विशय जाला. कारण कितें बिल्डिंगेचेर बिल्डिंग एवरी आय हॅव नोन इन अंजुना देर इज वन प्रोजेक्ट 150 फ्लॅटाचो प्रोजेक्ट 150 फ्लॅट विथ पूल 150 प्रायव्हेट पूल. हांकां उदक खंयच्यान येतलें. 150 फ्लॅट्स विथ प्रायव्हेट पूल एवरी फ्लोर हॅज वन पूल नेक्स्ट टू इट्स फ्लॅट. हांकां उदक दितले खंयच्यान. टँकरांचेर जगतात मरे लोक. आनी कितले टँकर कसो जाला. टँकर इज बिकम अ माफिया. Probably government ministers are holding tankers, share in tankers also. प्रत्येक जाग्यार आसा ते. टॉयलेटान घुसल्यात, आग्वाद विकलो, किल्ले विकले, सगळे विकले. कितें ना म्हणून ना. सगळेच आज सरकार चलयता. सरकाराचे मंत्री चलयता. ओके देर आर लॉट ऑफ इश्यूज डेफिनेटली तुम्ही सांगला तसे इश्यूज आसात तेजेर डिस्कशन करूयाच आमी. एक गजाल जी परत 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 येता सुलेमान सिद्दीकी तुमी आतांच नाव घेतलें आणि ही कॉल्ड यू म्हणजे थंयच्यान ते सुरवात जाले की त्याने तुमकां फोन केले किंवा ते व्हिडिओ सर्क्युलेट जालो. अजून स्टील इट इज इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. आर यू स्टील कनेक्टेड टू इट. इन्व्हेस्टिगेशन इज अगेन्स्ट मी नॉट अगेन्स्ट द पर्सन हू इज अलेज्ड. ताणें कोणाचें नाव घेतलें SP क्रायम. ताणें नाव घेतलें भारतीय जनता पार्टीच्या MLA उपसभापती. ताणें नाव घेतलें तो हळर्णकर DYSP सूरज हळर्णकर. हांकां इन्व्हेस्टिगेशनाक अजून एक फावटी आपोवना. ताणें म्हाका 4 दिसां पयलीं परत स्टेटमेंट केलो की द सेकंड व्हिडिओ and I had said it at that point of time only. तो व्हिडिओ पयल्यार कळटा म्हणून तो फेक म्हणून वकलां घालून वाचता म्हणून तो. कारण पयल्या व्हिडिओन वकलां बिकलां कांय नाशिल्ले आनी डेटूय चुकिल्ल्यो सगळे म्हणजे सामान. आतां जेन्ना ताणें एलिगेशन केलें की आपल्याक एट गन पॉयंट हे व्हिडिओ काडून घेतले म्हणून पुलिसाची जबाबदारी न्ही तांकां आपोवपाची. इन्व्हेस्टिगेशन कोण करता. जांचेर एलिगेशन केला ते DYSP हळर्णकर SP क्रायम DGP मूग घेवन उगी बसला. CMाक म्हणलें CM जिबली लायता हांगा घालाक. CMाक जर सिद्दीकी बद्दल विचारलें तेन्ना ताणें जिबली लावन म्हणजे कितें तरी गिळ्ळें ताणें. म्हणजे परिस्थिती अशी आसा की आज भारतीय जनता पार्टीक सिद्दीकी जाला जड. कारण सेकंड व्हिडिओचें जर इन्व्हेस्टिगेशन जायत जाल्यार पोल खुलतली. पोल खोलतली आनी तातूंत भितर एक मिडिया हावजूय वतलें. कारण तो व्हिडिओ पयलीं एका मिडिया हावजाक गेल्लो. अँड हाव इट वॉज आय टोल्ड यू अँड दे मे खतखतें काडलें ताणें म्हजेर. खतखतें काडटा आसतना जाल्यार आरे हांव डेटी करता ना. हांवें सांगिल्लें 17 तारखेक ताका खंय तरी भितर घेतला म्हणून. ताका भोंवडायला केरला व्हेला हांगा व्हेला थंय व्हेला मागीर व्हिडिओ काडून. बट वा ही हॅज कनेक्टेड टू यू. तुम्ही पयलीं त्याच्या बरोबर कनेक्टेड आशिल्ले. ना नेवर. पण तो तुमकांच कित्याक. देर आर लॉट ऑफ पीपल हू कॉल मी हू बिलीव्ह दॅट आय विल गिव्ह देम सम जस्टीस. आज सुद्धा सकाळी आयला कोणाच्या घरान बाबड्या कोण दिल्लीकारान ट्रेसपास केले म्हणून. हांवें ताका सांगलां हांव मातसो हांगा वता 2 मिनटान तुका मागीर हें सोंपल्या उपरांत. खरी गजाल आय डोंट इवन नो हिम. अशें कितलेशेच येता रे फोन. कितलेशेच फोन येता. प्रॉबब्ली ताका ताणी गोंया भायर व्हेल्लो मारपाक आसतलो मागीर बेले आसतले नाल्यार. आय हॅव बीन अ डिफेन्स लॉयर व्हेरी क्लियरली आय टेल यू.
एक जो एक्युज्ड आसता हू इज इन पोलीस कस्टडी तो येद्या व्हडल्या क्रायम ब्रांचाच्या कस्टडींतल्यान गोंयच्या भायर वता, बॉर्डर क्रॉस करून वता आनी ताका एक अमित नायक हू इज अ कॉन्स्टेबल कॅन डू इट. आय कांट बिलीव दीस. आनी तो मागीर प्रयत्न करता सुसायड करपाचो. तुमकां कितें दिसता ही सगळी स्ट्रॅटेजी 100% strategy. See, there is a cell deed which I have come across. That cell deed is of a म्हापसा property. म्हापसा प्रॉपर्टी हाऊसिंग बोर्डाची प्रॉपर्टी 20-22 स्क्वेअर मीटर कितें आसा ती. ते कोणा कडेन रिलेशन आहा ते कोणाक खबर आसा. आज बट यू आर टार्गेटेड. अरे ज्या मनशांक टार्गेट करूंक जाय, ज्या मनीस क्रिमिनल आसा तांकां तुमी करना. आमी ऑपोजिशन आमी उलयता, आमचो आवाज बंद करपाक जाय म्हणून तुमी सगळे प्रयत्न करता. वी आर नॉट स्कॅड रे. आज परिस्थिती अशी आसा की कसल्याय हाका भितर वचपाक हांव तयार आसा. पूण समजून घेवया बीजेपी तुमकां बिकॉज ऑफ युअर अपोजिशन करता. आरजी सारको पक्ष जो अपोजिशनान आहा तो सुद्धा तुमचेच नांव घेता. आवडटा हांव तांकां. भाशा कोणाची? भारतीय जनता पार्टीक जितलो आवडटा हांव पळय तितलोच आरजीक हांव आवडटा. आय एम नॉट सरप्रायज्ड की दिल्ली इलेक्शन जावन दुसरे दिसा प्रेस कॉन्फरन्स आनी मागीर हांवें ती पळयल्ले विशय कितें भारतीय जनता पार्टीचेर कांय उलोवप ना. अमित पालेकर, आमची आम आदमी पार्टी हांचेरूच म्हाका दिसता अर्दवर पावणवर भाश्य जालें. सो भाशा जर दोनाय पार्टींची जर भाशा सेम आसत जाल्यार अलायन्स खंय तरी दिसून येता. मागीर ती आमी बी टीम, सी टीम, डी टीम कितें म्हणटा तो वेगळो विशय. पूण जेन्ना लोक पळयता आसतना तुजी जर भाशा, म्हज्यान तुजी भाशा सेम आसल्यार आमी खंय तरी मेळटा आसतली न्ही. त्या शिवाय म्हज्यान तुजी भाशा सेम कशी जातली? एका शाळेन शिकता आसतले, एका टेबलार बसून बुकां तीच वाचता आसतले. ही बुकां कोणाची? ते म्हणटा तुम्ही बी टीम, तुम्ही म्हणटा ते बी टीम. हांव कोणाकच बी टीम म्हणत ना. आज लोकांनी ठरोवचें. म्हाका दिसता आमी आज बी टीम, सी टीम म्हणून फुडें सरपाचो विशयच ना. प्रश्न हो आसा की तांणी म्हणलें आमी पोगोचेर तांकां वेर इज पोगो बील? तुवें ड्राफ्ट वाचला केन्ना? ड्राफ्ट दाखोवंक जाय आशिल्लो. कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी दाखोवंक जाय आशिल्ली. एक करूंक जाय म्हणून एक डॉक्युमेंट हाडलो. वेन वन हू ड्राफ्टेड दॅट डॉक्युमेंट वॉज कार्लोस हू इज फ्रॉम काँग्रेस. कार्लोसान सांगलें की तो तांणी थंय केला तो डॉक्युमेंट वॉज नॉट ड्राफ्टेड बाय मी म्हणून. इट वॉज इनकम्प्लीट डॉक्युमेंट म्हणून. सो हाडूंक जाय म्हणून जर फटींगपणां करून तुमी डोनेशनां हाडली, ते बाबडे लंडनकारांनी पयशे दिले की गोंयान आमचे पोगो जाले जाल्यार आमकां बरें जातलें म्हणून. पोगो बील म्हणटा तो कोणीच पळोवना सोडून मनोजान आनी म्हाका दिसता विरेशांनी पळयला जाल्यार खबर ना. पोगो बिला भितर कितें आसा? वॉट इज द बील? नोबडी नोज. वेदर इट कुड हॅव बीन पास बाय असेंब्ली, वेदर एसेंट ऑफ गव्हर्नर कुड हॅव कम, वेदर इट कुड होल्ड कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी. हे सगळ्या विशयाचेर कोणूच केन्ना उलयलें ना. फटींगपणां करून लोकांचे वोट्स घेतले आनी एट द एंड ऑफ इट जेन्ना ना आतां म्हणटा ना आमकां तांणी सपोर्ट करूना म्हणून. अरे जेन्ना विशय कोलाचो आशिल्लो, अलायन्स जेन्ना तुम्ही म्हणटा तेन्ना सगळे वांगडा आसपाक जाय. ते सगळे आमकां अलायन्स नाका म्हणटात ते. दे आर सेपरेट. आसूं नाका आसूं. बिकॉज यू पीपल आर नॉट सपोर्टिंग वेन दे आर कमिंग अप. कोण सांगता? विरेशान जेन्ना विशय काडलो हाजो तुजो सॉल्ट पॅनाचो, सगळ्यांनी सपोर्ट केलो. जेन्ना कोलाचो विशय आयिल्लो, आमी सगळे एकठांय रावन बॉब मारताले जाल्यार विरेश फाटल्यांतल्यान डिबेट करतालो टॉपीक. सो कोण करता डिबेट टॉपीक? यू कॅन सी इट. आय हॅव द व्हिडिओ, आय हॅव सीन इट. सगळे जाण प्रश्नाचे उत्तर मागता एनवायरमेंट मिनिस्टरा कडेन की कोल कसो ट्रान्सपोर्ट जाता, कोलाक लागून कितले पोल्युशन जाता. तो स्लूज गेट इतलेंच म्हणटा आनी सीएम आसता थंयच्यान. म्हणजे कितें पपेट ड्रामा हें फटींगपणां ही. सो वाय कितले आज इलिगॅलिटीज आसा सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन? वॉट इज हॅपनिंग? हिल कटींग चल्ल्या. बन आवाज कित्याक? विरेश बॉब मारता मरे. वयर खुर्सा फाटल्यान हिल कटींग चल्ली. थंय रस्ते वयर काडले. एलिवेशन ऑफ 60% विच इज नॉट परमिसिबल अंडर CCP. दिसना आमकां रस्त्यार रावन दिसता मरे. खंय गेली आरजी? खंय गेलो विरेश? कित्याक बंद जालो? पयले फावट आवाज काडलो मागीर बंद कित्याक जालो? सो दीज आर समथींग दॅट आय नीड टू डावट. आज जर आमी सांगता की ही मोठी अशी घट करून आमी इलेक्शनां लढुया आनी भारतीय जनता पार्टीक एक मूठ मारून आडवी करुया म्हणून. मूठ कसली म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मूठ, नॉट फिजिकल. नाल्यार त्या फाल्यां म्हजे आनी एक केस घालतले आमकां मूठ मारता म्हणून सांगले म्हणून आनी म्हजो पुतळो जळयतले. दॅट दे कॅन डू बेस्ट. वॉट आय एम सेईंग इज दॅट ही जी मूठ आसा दीस इज मूठ ऑफ एकठांयपण, एकवट मनीस आसपाची. ही मूठ जर आमी एकठांय करून इलेक्शनां लढपाक जाय आनी इलेक्शनां जिखपाक जाय आनी गोंयान जर एक सुराज्य जे रामान एक्चुअली प्रस्थापीत केल्ले त्या वेळार ते राज्य जर सुराज्य हाडपाक जाय जाल्यार खंय तरी एकत्रीत रावचें पडटलें. ऑर एल्स यू आर ओनली स्प्लिटींग वोट्स.
आमी ते लोकसभेच्या इलेक्शनाकय पळयले कोणी वोट स्प्लिट केली. पूण हांगा ऑपोजिशन अलायन्स आरजी एक सायड धरलो सुद्धा जाल्यार बाकीचे आम आदमी पार्टी गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस जे आतां आसा तर ते सुद्धा एकठांय तशें दिसना. पयर सुद्धा असेंब्लीन जर पळयत जाल्यार वॉकआउट करून त्या टायमार अर्दे वॉकआउट जाले, अर्दे थंय भितरूच रावले. सो थंय सुद्धा ती एकी दिसना. सो अजून ती एकी एकवट दिसना. सो यू डोंट फील दॅट सगळे प्रेसिडेंट्स ऑफ पार्टीज एटलीस्ट. आय एब्सोल्युटली एग्री विथ यू. म्हाका दिसता एव्हरी एडिटर हू हॅज इंटरव्यूड अस अँड कम टू दीस पॉयंट खंय तरी दिसता की असेंब्ली भितर त्याचं कोऑर्डिनेशन नाशिल्लें. एलओपीन मिटींग घेतिल्ली बिफोर. एलओपीन पयलीं सगळें सांगिल्लें. घेतिल्ली मिटींग म्हणजे ही हॅड टेक 2 days 3 days बिफोर ही हॅज कंडक्टेड द मिटींग. सो आय डोंट वॉन्ट टू से एनीथिंग अगेन्स्ट हिम एज सच. मे बी स्पॉन्टेनिटी जाली त्या दिसा बट खंय तरी कोऑर्डिनेशन चुकता. पण एका दिसाच्या अधिवेशनात तूं आनी कितें अचीव करूंक शकतो. तातूंत म्हाका दिसता द परफॉर्मन्स ऑफ ऑपोजिशन वॉज क्वायट वेल. खंय तरी सरकाराक तांणी रस्त्यार हाडपाचो प्रयत्न केलो पूण एका दिसान मॅक्सिमम टॉपिक्स वीच वर अलॉटेड वर ऑफ प्रेज बाय तांचे MLA. तातूंत भितर घरचो आयर मायकलान थोडोसो दिलो की हें तुमी अशें केलें म्हणून घरचो आयर म्हणजे देशी तो आज खंयच ना. ताजी परिस्थिती आसा ODP सीज जाल्या. सो थंय बंद जाला ताचें कितें आसा तें. मंत्री ना तो, ताका आनी कांय दिल्लें ना. सो ताका तो राग येता की आपूण हांगा वचून जालें कितें काय म्हणून फक्त आपलें कितें वाचलें म्हणून थोडें मोडपाचें तोडपाचें कितें आशिल्लें तें. ही परिस्थिती आसा. सो जे आज भारतीय जनता पार्टीनी MLA आसा खंय तरी भितरल्यान मरे घुसमूस चालू आसा. दे आर लुजर्स बेसिकली. दे मेट हुएवर कोणी घेतले आनी बसले कुशीक जसो आमचो ते खूश. कितें म्हणटा कांय ना आपल्या मेळ्ळें तरी. जे एक्सपेक्टेशनान गेल्ले की मंत्री जातले कितें जातले ते आज अशी परिस्थिती आसा की विचारल्यार कशें आसा काय म्हणत जाल्यार तूं आमकां ते परत विचारनाका कशें चल्लां काय म्हणून अशें म्हणटा. आनी म्हटलें म्हणजे कांय आमदारांनी म्हणलें तुमचें कन्ना कितें तूं म्हणपा लागलो मीठ मारता आमच्या जखमेर. हांव म्हणलें ना रे आमी मीठ कांय मारना तुमच्या जखमेंचेर. तुमच्यो जखमो म्हणल्यार तुमी स्वताक कुराडी पांयार मारल्या BJPन वचून. आनी आज परिस्थिती अशी आसा की लोकांचो तुमचे वयलो विश्वास गेला. तुम्ही देवावर विश्वास धरून तुमकां लोकांनी निवडून हाडले आनी देवा समोर तुमी शपथो घेतिल्ल्यो. म्हणजे अजून पर्यंत म्हाका कापासदात ना दामबाबा कडेन वचून बोडगेश्वरा कडेन वचून बांबोळेच्या खुर्सार वचून किंवा महालक्ष्मी कडेन वचून शपथ घेवप आनी फट मारप. जीव जायन पण वचन न जाय म्हणटा पळय तशें. आमी म्हाका दिसना इतलो तरी भावार्थ आसता. तो मागीर बांबोळेचो खुरीस आसूं बोडगेश्वर आसूं किंवा आमचो दामबाब आसूं किंवा महालक्ष्मी आसूं खंय आसूं एक देवळा समोर जेन्ना तूं विश्वासान उबो रावन एक शपथ घेता तो तुवें शपथ स्वताच्या कशेसाक तरी एक हें आसपाक जाय की ही शपथ आपूण देवा समोर घेतल्या आनी हें म्हाका आज ना फाल्यां बदतलें न बदतलें तें ना. प्रश्न हो आसा की आय वील हॅव टू कीप दॅट रिस्पेक्ट टू द गॉड. बट ह्या सगळ्यांनी तें सोडून दिलें. सो वॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम देम. वॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम डिफेक्टर्स ऑर वॉट डू यू एक्सपेक्ट. आज भारतीय म्हाका दिसता फुडल्या इलेक्शनाक देर इज अ न्यू सिंबल भारतीय जनता पार्टीन मागला तो हातान कमळ. इट्स अ न्यू सिंबल ऑफ भारतीय जनता पार्टी. इलेक्शन कमिशना कडेन ते मागता म्हणून ऐकलां हांवें. हातान कमळ गोंयान तरी काँग्रेस म्हणजे 43 आज भारतीय जनता पार्टीचे आमदार आसा. 2 सोडले जाल्यार 41 जे आसा ते सगळे काँग्रेसाचे पयलींचे. सो हातान कमळ इज अ न्यू सिंबल ऑफ भारतीय जनता पार्टी. कित्याक अल्टिमेटली तेंच जाता. सो लोकांचो आमी अलायन्स आज अशें म्हणटा पळय आय हॅव नोबडी टू गिव एडवायस टू काँग्रेस. काँग्रेसान 2 डिफेक्शनां जालीं फाटले ताच्या पयलीं ज्या लोकांनी सांगलें की हें केन्नाच जावचें ना म्हणून त्याच आनी कोण आशिल्ले व्हायस प्रेसिडेंट सांगता अलायन्स नाका म्हणून. इलेक्शनाक राव मरे परतो राव इलेक्शनाक. तुजी हिस्ट्री कार्ड आनी तुका कितली मतां पडिल्ली ती पळय आनी इलेक्शनाक राव. अलायन्स नाका म्हणपाक 700 मतां काडिल्ल्यान म्हाका सांगचें न्ही अलायन्स नाका म्हणून. लेट्स कॉल स्पेड द स्पेड अँड लेट्स कॉल दीस रियालिटी फॅक्ट चॅक घे रियालिटी चॅक घे. कोणाक रियालिटी चॅक नाका. ऑल आर सेल्फिश. ऑल दोज लिडर्स हू आर टुडे सेईंग म्हाका अलायन्स नाका कारण तांचे सीट ते खंय तरी कॉम्प्रोमायज. सो आतां ऑपोजिशनान जर काँग्रेसाची ती परिस्थिती जाल्या म्हणजे दोज पीपल हू आर शाउटिंग एट द टॉप ऑफ देअर वॉयस अँड लंग्स हॅव नेवर वन इलेक्शन्स बट वॉन्ट टू फायट इलेक्शन्स अँड दे नो की हो सीट कॉम्प्रोमायज जातलो. दॅट्स वाय दे वॉन्ट टू से नाका. सो आफ्टर काँग्रेस लोक गेले खड्ड्यान गोंय गेले खड्ड्यान वचूं अलायन्स नाका वी विल फायट. सो आफ्टर काँग्रेस जर पळयत जाल्यार तुमचे 2 आमदार म्हणजे तुम्ही म्हणपाक शकता की लार्जस्ट पार्टी म्हणपाक शकता टू आर एज गुड एज 20. ते 2 आमदार फुडल्या इलेक्शना मेरेन व्यवस्थित तुमच्या बरोबरच आसतले वॉट एव्हर. तुका दिसता अजून पर्यंत ऑप्शन्स आनी चॉयसीस येवना. जी बस काँग्रेसाच्या आमदारांनी घेतली 8 ती बस आमच्या दारान पयली आयिल्ली. ओके. सो तुमकां आयिल्ले ऑलरेडी 100 ती बस आमच्या दारान पयली आयिल्ली. त्या बसेक आमी बाय बाय म्हणलें पूण हातान धरली घट न्ही. परिस्थिती अशी आसा की आज
जेन्ना आमी लोकांचे एस्पिरेशनाचे उलयता, आमी गोंयाचे उलयता, गोंयकारांचे उलयता, तेन्ना एक गजाल लक्षांत दवरपाक जाय की गोंयकारांक ही करप भारतीय जनता पार्टी नाका, तांकां हरयल्लें जाय. आमच्या फेसबूक पोस्टार मागीर ते कितले फॅन सुपर फॅन ते सगळे आसता, आमी ते काडला, ते गाळयो कितले मारू, पूण मनांतल्या प्रत्येक गोंयकारांक दिसता की भारतीय जनता पार्टीक खंय तरी आमी हरोवपाक जाय एकठांय रावन. तुमचे दोन्ही आमदार वेंझी असो क्रूज असो तुमच्या बरोबर धावी मदीं ती फुलां बी दिताना सीएमाक बी म्हणजे फोटो बिटो बी गेले. पळय चीफ मिनिस्टर तो म्हज्या घरा आयलो जाल्यार हांव ताका च्या दिनासतना धाडटलो. सी द कॉन्टेक्स्ट ऑफ हीज प्रेज वॉज व्हेरी डिफरंट. ज्या तरेन तो ट्विस्ट केलो, आनी ट्विस्ट कोणी केलो, भारतीय जनता पार्टीन तो ट्विस्ट तितलोच कट करून धाडलो. कशें आशिल्लें, हीज थिंग वॉज देर इज अ स्कूल वीच ही वॉज लुकींग आफ्टर वेन्झीन, आनी ताका ताणें फंड्स मेळोवन घेतल्या सरकारा कडल्यान आपल्या हातून. ही वॉज एप्रिशिएटींग दॅट अँड ही वॉज को रिलेटींग इट टू दॅट टायम्स भाऊसाहेब बांदोडकर अँड जो आमचो जॅक सिक्वेर, दॅट ओपोजिशनान आसतनाय तांणी तें हें केल्लें म्हणून. Words may not have been as it made it to look like, but what he meant was completely different and twisted. आज वेन्झीचेर आमी डावट कित्याक घेवपाक जाय? वेन्झी आज एक वॉयस ऑफ ऑपोजिशन म्हणून जे उलोवपाक जाय ते उलयताच आज असेंब्लीन. परत सुद्धा ह्या फावट सुद्धा सरकाराक ताणें धारे धरले. क्रूज हू वॉज कन्सिडर्ड एज वन ऑफ द क्वायटर MLAs ऑफ आवर्स, म्हाका दिसता पयर नाका केले ताणें सरकाराक, आनी फाटल्या हाका तुवें पळयला आसता, आनी विशय जे सामके जिवाळ्याचे लोकांचे आसा ते काडटात हे लोक. सो वाय शूड यू डावट? सी देअर क्रेडिबिलिटी, देअर इंटेग्रिटी इज बियॉन्ड डावट. म्हाका दिसता हांगात थांबचे पडटले. वेळ भरपूर जाल्लो आनी विशय खूब हा. अमित बाब तुम्ही स्टुडियोन आयले, तुमचो वेळ दिलो आणि या सगळ्या विशयांचेर विस्तारान तुम्ही उलयले, त्याच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. हे आशिल्ले अमित पालेकर, आम आदमी पार्टीचे प्रेसिडेंट, आणि खुबशे विशयाचेर तेंच्यांनी मन मोकळेपणान विशय सांगिल्ले आसात. ते जावं पार्टीचे, जे जावं गोंयचे, ते जावं दिल्लीचे, सगळ्या विशयाचेर तुम्ही आयकल्ले आसात. हांव हांगाच थांबता. वेळ सोंपलो हा. पळयत रावात तुमचो आवडतो कार्यक्रम द प्रायम न्यूज रूम.